फायनली आपलं हे तयार झालेलं आहे आणि छान गरमागरम आपल्या इथे पुरा तयार होत आहे. 54 है ना? 54 सीटर बस आहे वॉल्वो. एकदम भावाने पूर्ण AC बस बुक केले. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कसे काय मस्त मजेत आहात ना? आणि आपले व्हिडिओ नक्की बघताय ना? मला नक्की खात्री आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल आणि ते व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच एंटरटेनसुद्धा होत असाल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा थंबनेल बघून तर तुम्ही समजून गेलाच असाल की मी महाराष्ट्राच्या बाहेर चाललो आहे. पण ते सुद्धा एकटा. माझ्यासोबत मम्मी आणि पप्पा दोघेही नसणार आहेत. एकटा म्हणजे मी फक्त एकटा. त्याच्यानंतर हळूहळू माझ्यासोबत काही मेंबर्स जोडणार आहेत जे की हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येतीलच. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओ खूप असा मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे. आणि महाराष्ट्राबाहेर जाण्याचं माझं कारण काय आहे, मी नक्की कोणत्या डेस्टिनेशनवरती जाणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच. बाकी माझी सर्व जी आहे ती पॅकिंगची तयारी मी केलेली आहे. ही एक 1 डे ट्रिप आहे, छोटीशी ट्रिप आहे. सो मी तिथे जाणार आहे आणि तिथे जाण्यामागचं कारण वगैरे काय आहे तुम्हाला मी नंतर सांगतोच. आत्ता दुपारची वेळ आहे आणि मला आता निघायचं आहे. सो मी आधी निघतो. तर मित्रांनो बघा, मी ही एक अशी बॅग घेतलेली आहे. दिसायला छोटीशी आहे पण आतमध्ये खूप सारं त्याचा सामान राहतं, एवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. ही बॅग बघा, मी अशी पण घेऊ शकतो, पकडू शकतो किंवा अशी आडवी पण आहे बघा. अशा पद्धतीत आडवी इथे हँडल दिलेलं आहे तसं पण पकडू शकतो. पाठीमागे पण असा चोर कप्पा पण आहे याला. ती दिसते अशी छोटी पण सामान खूप राहतं त्याच्यामध्ये. ते पण 75 किलोचं वजन याच्यामध्ये मी घेऊन जाऊ शकतो. एवढं वजन तर नाही घेतलेलं आहे, हलकीच आहे तशी बॅग. बाकी याच्यामध्ये माझे सर्व कपडे वगैरे मी घेतले. बाकी छोट्या छोट्या ज्या गरजेच्या वस्तू असतात, पावडर, फणी वगैरे ते सर्व घेतलं आहे. बाकी जास्त काय नाही याच्यामध्ये. सो अशी बॅग घेतले आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर फायनली मित्रांनो, मी घरातून निघालेलो आहे आणि मम्मीला बाय बाय केलं आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बाकी माझा जो प्रवास आहे तो डायरेक्टली इथून जिथे मी राहतो आहे तिथून डायरेक्टली आपण महाराष्ट्राच्या बाहेर नाही जाणार आहोत. मी आधी सर्वात पहिला तर मी माझा खास जो मित्र आहे, भावासारखा आहे तो माझ्या, त्याला आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्याला ओळखत असतील. कारण आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी बरेचदा त्याला त्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. 2-3 वेळा तरी मी त्याच्यासोबत तो व्हिडिओ बनवलेला आहे. बाकी आपले जे नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत त्यांच्या पण मी ओळख करून देणारच आहे त्याची. कारण मी आता त्याच्याच घराकडे चाललेलो आहे, बोरीवलीला. सो इथून मी आता ट्रेनने जाईन त्याच्या घरी बोरीवलीला आणि मग तिथून नेक्स्ट डे आमचा जो काही प्रवास असणार आहे तो सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की हा जो तुम्ही व्हिडिओ बघता या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं काही बघायला मिळणार आहे आणि ह्याचा दुसरा एपिसोडसुद्धा बनणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं बघायला मिळणार. सो असे 2 पार्ट या व्हिडिओचे होणार आहेत, 2 एपिसोड बनणार आहेत. सो तुम्हाला पण खूप मजा येईल. व्हिडिओचं कारण जे आहे ते खूप भारी आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, बोरीवलीला तर आलेलो आहे. फक्त आता अखिलेशला शोधायचं राहिलं आहे बाकी. बट तो आता कुठे दिसत पण नाही, त्याचा फोन पण लागत नाही आणि स्टेशनला खूप सारा गोंधळ आहे कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे. लोक आपापल्या घरी चाललेले आहेत, कॉलेजची मुलं घरी चाललेली आहेत. सो माझा आवाज माहीत नाही तुमचा आता कितपर्यंत येतं. बस फक्त आता मला एकदा अखिलेश भेटला की मग तिथून त्याच्या घरी जाणार आहे मी. सो आता त्यालाच मी शोधते, बघूया तो कुठे सापडतो. कारण तो पण नियर बाय स्टेशनच आहे. बघतो त्याला आता कॉन्टॅक्ट करतो. बाकी मम्मीला फोन करून सांगितलं की मी इथे पोचलो बोरीवलीला. तर मित्रांनो, रिक्षात बसलो आहे मी आणि अखिलेश तर भेटला नाही. तो मला बोललेला की स्टेशनवरती आहे, पण तो स्टेशनवरती वाटतं त्याचं काय जे काम होतं ते झालं आणि म्हणून तो घरी गेला. आणि त्याच्या तिथे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कॉल लागत नव्हता.
पण शेवटी कसा कॉन्टॅक्ट झाला आणि तो बोलला की घरी आहे डिरेक्टली. सो मी आता त्याच्या घरी चाललेलो आहे आणि एक वस्तू आणायला सांगितले मला. बघतो जर का मला भेटली तर, नाहीतर मग असंच जाईल. बिकॉज स्टेशनला भेटली असते ती वस्तू, पण इथे कशी BMCची गाडी आलेली. सो सर्व जे रोड साईडला स्टॉल लावतात ना ते गायब झाले कुठेतरी, काय माहिती. सो आता जातो त्या एरियामध्ये आणि बघतो जर ती वस्तू जर भेटली मला तर घेऊन जाईल, नाहीतर मग असंच जाईल. चला मला डायरेक्ट त्या घरी गेल्यावरती भेटवतो त्याला. मित्रांनो गोराई एरियामध्ये आलोय आणि समोरची सोसायटी आहे, इथे राहतो. मी जातच होतो तर मला बोलतो थांब मी बाहेर येतो. सो मी इथे थांबलोय, बघूया. मित्रांनो फायनली आपला मित्र आपल्याला भेटलेला आहे, जो स्टेशनवर भेटणार होता पण तो घराकडे भेटलेला आहे. ऐसा ना करा. हां तर हा माझा शाळेतला मित्र आहे अखिलेश. 3 वेळा ह्याच्यासोबत ब्लॉग बनवला आहे, पण बरेचसे सबस्क्रायबर आपले वाढलेत. सो त्याच्यामुळे याची ओळख करून देतो. माझा शाळेतला मित्र आहे, खूप 7वी 8वी पासूनचा आणि भावासारखा एकदम आपल्या. तर फायनली मित्रांनो अखिलेशच्या घरी आलोय. वरच्या माळ्यावरती बसलोय आणि इथे आता अखिलेश बनवतोय फ्रूट हॅम्पर. आणि इथे सर्व लहान चिल्लू पिल्लू बसले तेव्हा. सो त्यांचा तुम्हाला बॅकग्राऊंड लावा देत असेल. झालं पण आपलं बनवून, फक्त ते होतं बकेट, त्याच्यामध्ये फळं भरली, पॅकिंग केलं आणि डन. बाकी इथे आपली बॅग घेऊन इथे बसलोय आणि आता वाजलेत बघा 6:30 झालेत. संध्याकाळची वेळ झाले आणि भरपूर सारा अंधार पडला आहे. हां आणि आता मेन मला बघायचं की इथे थंडी किती पडते, कारण की विरारला भरपूर जास्त थंडी पडते. 7 वाजल्यापासून धुकं पडायला चालू होतं. आता इथे बोरीवलीमध्ये बघतो की इथे थंडी आहे नाही आहे ते मला रात्री समजेल. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. नेक्स्ट जो ब्लॉग येणार आहे तो ह्याच्यापेक्षा पण भारी असणार आहे. मित्रांनो अखिलेशच्या घरी आले आणि खातिरदारी झाली नाही असं तर झालं नाही कधी. भरपूर वेळा आलो आहे पण ब्लॉग नाही बनवला. आणि ब्लॉग बनवायचं स्पेशल कारण पण आहे. थोड्याच वेळात नंतर सांगेन मी तुम्हाला, एकदम थोडंसं शांत एरियामध्ये जाऊन. बट आता मी कॉफी पितो आहे, मस्त कॉफी एन्जॉय करतो आहे. या तुम्ही पण या. एवढी मस्त कॉफी दिलेली आहे, चांगली गरम गरम. फायनली आपलं हे तयार झालेलं आहे. अखिलेश जरा धावपळीत आहे म्हणून तो गेला आहे. बाकी आम्ही दोघांनी मस्त तयार केलं आहे. अजून 2 आहेत बट हे एक आता माझ्यासमोर त्याने रेडी केलं. 2 ऑलरेडी आपले रेडी करून झालेले आहेत. तसं मस्तपैकी असं दिसतं आहे. आता जेवढं लाईट इथे कमी आहे म्हणून चांगलं नाही दिसत आहे, बट दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो ही दुसरी रूम आहे, कारण मंडई खूप सारी आहेत. सो इथे जवळच दुसऱ्या सोसायटीमध्ये दुसरी रूम घेतलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो आणि मी पण बघतो. मगाशी आपण जिथे गेलो ते अखिलेशचं ओरिजिनल घर जिथे तो राहतो आणि ही इथे टेम्पररी सध्या रूम घेतलेली आहे, जिथे आता सध्या कोण नाही, सर्वजण फिरायला गेलेत बाहेर, त्यामुळे रूम रिकामी आहे. अशा प्रकारची रूम. इकडे किचन आहे, ओके, ते बाथरूम वगैरे आहे. आणि इथे अशी सीडी होती, अशी चढून आलो. या रूम मस्त आहे, स्पाइस. इथून चांगला असा व्ह्यू येतोय रोड साईडचा आहे बघा. तर आता इथे आम्ही एक कामासाठी आलो आहे, ते म्हणजे उद्या गाडी सजवायची आहे, त्यासाठी सामान दाखवतोय अखिलेश त्याने काय काय घेतलंय बघा. आपलं हे रिबिन आहे, रिबिन हां चालेल. आणखी आहे रिबिन. हे गाडी सजवायचा तो कपडा जाळी टाईप, हे खेचल्यावरती फुल तयार होतं ना. हां डबल साइडेड टेप, फुल तयारीमध्ये.
तर मित्रांनो, इथेच आता तुम्हाला मी सांगून टाकतो की मी इथे का आलोय बोरिवलीमध्ये माझ्या मित्राच्या घरी. अगदी भावासारखा आहे मित्र, मी त्याला फक्त तुम्हाला कळावं म्हणून म्हणतोय. बाकी तुम्हाला सांगतो की आपली जी दीदी आहे, आत्ता जो तुम्ही फोटोमध्ये फ्रेम बघाल याच्यानंतर, ती दीदी आहे आपली, तिचं साखरपुडा आहे. सो साखरपुड्याला मला जायचं आहे आणि त्याच्यामुळे मी इथे आलेलो आहे. ॲक्च्युली मी तिकडून घरून जेवून वगैरे इथे येणार होतो, पण अखिलेशने हट्ट केला की तू संध्याकाळीचे, म्हणून 5 वाजता मी इथे आलो. आणि ठीक आहे, आता काय नाही, आपण थोडीफार मदत करतोच आहोत त्याला. नेक्स्ट व्लॉग जो असणार आहे तो संपूर्ण साखरपुड्यावरती असणार आहे आणि या व्लॉगमध्ये अजून पुढे काय काय होईल मला माहिती नाही. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि थोडंसं मध्येमधून मी तुम्हाला क्लिप्स काढतो आहे, बिकॉज थोडी धावपळ होते, त्यामुळे अचानकमध्ये तुम्हाला क्लिप्स दिसत आहेत. असं मला आता कळलेलंच आहे की मी दीदीच्या साखरपुड्यासाठी इथे आलेलो आहे. साखरपुडा जो आहे तो आहे वापीमध्ये, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी चाललो आहे महाराष्ट्राच्या बाहेर. सो ते वापीमध्ये आहे. बॉर्डर, आपले महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यानंतर लगेचच आहे, जास्त काही लांब नाही. वापी गुजरात राज्यामध्ये वापी शहर आहे, माहिती असेल बऱ्याच जणांना. सो तिथे आहे साखरपुड्याचा हॉल. सो तिथे आपल्याला जायचं आहे उद्या मॉर्निंगला, सकाळी लवकर उठायचं आहे. सगळी धावपळ असणार आहे सगळ्यांची आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की सर्व अशी मंडळी आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण राहायचं आहे, प्लस सेकंड डेला आपल्याला निघायचं पण आहे. असा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. बाकी मम्मी मला घरी सांगत होती की सगळ्यांची धावपळ असते असं टायमाला, लग्न असू दे, साखरपुडा असू दे किंवा हळदीचा कार्यक्रम असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे त्यासाठी. तो थोडीफार मला आयडिया होती, पण आता एक मी एक्सपिरियन्स पण घेणार आहे. बाकी तिथे तर मला हे सर्व तुमच्याशी बोलता आलंच नसतं, त्यामुळे आता इथे एक चांगला मला चान्स भेटला तुमच्याशी बोलायला. तिथे खूप सारी लहान लहान मुलं आहेत, मस्त मस्त आहेत, काय काय बरं खूप क्यूट दिसत आहेत. पण तुम्हाला सर्व दाखवू नाही शकत बिकॉज प्रायव्हसीचे आहे. सो असं त्याच्यामुळे सगळं नाही दाखवू शकत तुम्हाला. बाकी जे आपल्या मेन गोष्टी असणार आहे, जे आम्ही एन्जॉय करणार आहोत, ते तुम्हाला सर्व मी या व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि जो आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल तो तर तुम्हाला बघायचाच आहे, कारण तो असणार आहे पूर्ण साखरपुड्यावरती. आम्ही इथून बोरिवलीवरून ते वापीला आम्ही कसं जाणार आहोत, काय जाणार आहोत, तिथे गेल्यानंतर कसा आहे आपला हॉल वगैरे, या सर्व गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आता अखिलेश आपल्याला एक गिफ्ट दाखवत आहे जे की घेतलेलं आहे. सेन्सर आहे, सगळे लाईट बीट आहे याच्यामध्ये. ते फोटो फ्रेम आहे, त्याच्यामध्ये फोटो आहे दीदीचा आणि जिजाजीचा, म्हणजेच मराठीमध्ये भाऊजी. सुंदर असे त्याने फ्रेम बनवून घेतले एकदम टकाटकमध्ये. वाव. आणि ते रिंग्स पण आहेत, एकदम मस्त, अंधारात खूप छान दिसते. तर मित्रांनो, आता जरा इथे निवांत बसलेलो आहे. मगाशी भरपूर साऱ्या फेऱ्या मारल्या आम्ही, कारण बऱ्याचशा वस्तू ज्या होत्या छोट्या मोठ्या त्या आणायच्या होत्या. सोमी आणि अखिलेश जाऊन त्या सर्व वस्तू घेऊन आलो आणि जरा इथे निवांत बसले बाहेर. थोडंसं गारवा तर आहे, पण इतकं पण गार नाही वाटत आहे विरारसारखं. बाकी विरारला तर 7 वाजले तर एकदम थंडी पडायला लागते, धुकं वगैरे पडायला लागतं, त्याप्रमाणे ते थोडं कमी आहे. बाकी इथे भरपूर ट्रॅफिक पण वाढलेलं, रस्त्याची कामं पण खूप सारी चालू आहेत. सो अचानक असं वाटतं की शांतीमधून गर्दीमध्ये आलं, म्हणजे हे झालं पूर्ण. रस्त्याची खूप सारी कामं काढले तिथे बोरिवलीमध्ये, बाकी काय नाही. त्याच्यामुळे रोड साईडला खूप ट्रॅफिक पण वाढले. बाकी पाठीमागे पूर्ण अखिलेशची सोसायटी जिथे तो राहतो आणि इथे आहे पाठीमागे त्याचं घर, जे की तुम्ही मगाशी बघितलं. तर मित्रांनो, आता आम्ही पटापट चाललेलो आहोत गोराई डेपोच्या इथे, कारण की जे आपले ट्रॅव्हल्स आहे त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही जाणार आहोत उद्या. बस बघायला चाललो मी आणि अखिलेश. आपलं गोराई डेपोला आहे, 10 ते 15 मिनिटाचं डिस्टन्स आहे. तो फटाफट जाऊयात आणि बस एकदा बघूयात आणि तिथे कुठे लावायला जागा वगैरे कशी आहे काय ते पण आपण चेक करूया. तर समोर आहे आपली बस, ते बघा पिंक कलरमध्ये. ॲक्च्युली व्हाईट कलर येणार होती पण माहीत नाही पिंक आले, जाऊ दे, आपल्याला काय जाण्याशी म्हटलं. सो आहे रणजित ट्रॅव्हल्स, जय जलाराम. जाऊयात आतमध्ये जरा चेक करूयात. या एकदा बस बघून घेऊया आपण. 54 आहे ना? 54 सीटर बस आहे वॉल्वो.
एकदम भावाने पूर्ण AC बस बुक केले. थंडीमधून पण आपल्याला ACतून जायचं, ते पण अर्ली मॉर्निंगला. काय बोलायचं भाई, चार्जिंग सॉकेट विकेट सब ओके भाई, नया गाड़ी है. क्या उन्होंने बात बोला है. था नया ब्रांड भेज रहे हैं. बहुत अच्छी बात है. मेरे को बोला था वाइट भेजेंगे. मैं सोचा एक पिंक का. हे बघा पूर्ण एकदम मस्त पैकी बस आहे. हाँ, वो अभी तो हम लोग भाड़ा मारते हैं. अब कुछ लगेगा मेरे को कभी भी कॉल करो पूरे रात में. हे बाबा आपल्या 2 सीटा फिक्स ठेव. हा फिक्स आहे. ते आपल्याला पाहिजेत पुढच्या. मित्रांनो, उद्या आपण याच बसमधून जाणार आहोत आणि ऑलरेडी आपण या 2 सीटा बुक केल्यात, त्या की आम्हाला पुढे बसायचं आहे, कारण चांगलाच आपल्याला व्हिडिओ पण काढायचा आहे त्याच्यासाठी. बाकी पूर्ण चांगली अशी बस आहे वॉल्वो. आम्ही फोटोमध्ये बघितलेली होती मर्सिडीज, बट ठीक आहे, वॉल्वो तर वॉल्वो, डोंट वरी. चलो जाऊयात आता आपण पुन्हा एकदा घरी. तर बघा मित्रांनो, तिथे मस्तपैकी आपल्या पुऱ्या इथे तळल्या जात आहेत. आपले केटरर्सवाले दादा आले तिथे. सो इथे मस्तपैकी असा सेटअप केलेला आहे इथे घराच्याच बाजूला, आणि छान गरमागरम आपल्या इथे पुरा तयार होत आहे. मित्रांनो, आता जेवायला बसलेलो आहे, सर्वजण आहेत इथे, आणि जेवायला बघताय आपल्याकडे इथे पुरी आहे, 2 भाज्या आहेत, वरण आहे आणि भात आहे. इथे मी बसलोय, इथे अखिलेश बसलाय. या तुम्ही पण जेवायला चला.